आशा भिडे लिखित स्त्री मुक्ती हवी पण कोणापासून. ह्या एकांकिकामध्ये खासियत अशी म्हणजे की आज तुम्हाला खूप नवीन नवीन चेहरे बघायला मिळणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या महिला मंडळाच्या ज्या बायका आहेत त्यांच्यातलं आणि तुमच्या कोणात साधर्म्य वाटलं तरी सगळी आमच्या व्यक्ती आणि पात्र काल्पनिक आहेत, त्यामुळे तसं साधर्म्य काढू नका. आता मी आपल्या अध्यक्षा सुषमाताईंना 2 शब्द बोलायची विनंती करते. नमस्कार भगिनीनो. दरवर्षीप्रमाणे आपलं हे हरताळकेचं नाटक होत आहे. 2-3 वर्ष आपण बाहेरचंच नाटक आणत होतो, पण ह्या वर्षी एक म्हणजे अनाऊन्स केल्यानंतर एकदम 16-17 नावं आली आणि सगळे नवीन चेहरे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर ही एक चांगली आनंदाची गोष्ट आहे, कारण आपल्या अहवालात असतं की भगिनींच्या कलागुणांना आपण देण्यासाठी आपण ही नाटकं किंवा गाणं वगैरे असं करतो. तर ते तुम्हाला आता प्रत्यक्ष बघायलाच मिळेल. आणि आता नाटकाला सुरुवात होत आहे. आपल्याला दिग्दर्शिका पण एकदम चांगल्या मिळाल्या आहेत. अगदी स्वतः 1 महिनाभर येऊन त्यांनी छान नाटक बसवलंय. आता तुम्ही बघालच ते, मला तरी असं वाटलं. म्हणजे बरं. सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक भगिनींना अभिवादन करून वनिता समाज करमणूक शाखा सादर करीत आहे 2 एकांकिका. भगिनींनो, आम्ही प्रथम सादर करीत आहोत विजय तेंडुलकर लिखित धमाल विनोदी एकांकिका चित्रगुप्ता. आहा चित्रगुप्ता. लेखक विजय तेंडुलकर, दिग्दर्शन सौ रश्मी जाईल. यातील कलावंत एअर होस्टेस रोशन नायक, प्रधान वैशाली गोगटे, बनुताई विनया म्हात्रे, वागळे काकू स्मिता काळे, सोमणबाई जयश्री रामपूरकर, निर्मलाबाई ज्योत्स्ना आपटे, सोनटक्के अनघा देव, दोडकेबाई प्रिया टिपणीस, धुमाळे दीपा बापट, इरावती सुनीता गोडांबे, गीता प्रिया मोने, चंद्राबाई रेखा वाडेकर, शितू केतकी देवचक्के आणि शांताक्का रश्मी जाईल. बरं का मंडळी, आम्ही तुम्हाला आता नेतोय साधारणपणे 58 ते 60 सालात. कारण त्यावेळेस विमानातून प्रवास करणे आणि तोही महिलांनी म्हणजे अगदी दुर्मिळ गोष्ट होती. तुम्ही भगिनी सुद्धा सुज्ञ आहातच, पण तरी एक विनंती आहे बरं का. आमच्या या विमानाची एअर इंडियाच्या विमानाशी तुलना करायची नाही. आमचं हे विमान आहे असं फक्त समजायचं. अहो पण कोण जाणार आहे या विमानाने अशी शंका घेणे रास्त आहे बरं का. अहो या विमानाने निघाल्या आहेत महिला निघाल्या, महिला निघाल्या, महिला निघाल्या, महिला निघाल्या. अहो महिला निघाल्या, महिला निघाल्या, महिला निघाल्या. सॅन फ्रान्सिस्कोला महिला निघाल्या. गांजा मारुती मंडळाच्या, अहो गांजा मारुती मंडळाच्या महिला निघाल्या. इंटरनॅशनल विमेन्स कॉन्फरन्सला निघाल्या. महिला निघाल्या, महिला निघाल्या, महिला निघाल्या. महिला निघाल्या, महिला निघाल्या, महिला निघाल्या. भगिनींनो, पुण्यातल्या सदाशिव पेठेमधल्या गांजा मारुती मंडळाच्या बायका इथं मुंबईत येऊन दाखलही झालेल्या आहेत. अहो त्या बघा, त्या सांता क्रूजला येऊन पोहोचल्या सुद्धा. ते बघा, त्यांना सॅन फ्रान्सिस्कोला घेऊन जाणारं विमान सज्ज आहे. तेव्हा तुम्हा सर्वांचं स्वागत.
मागळे काका कुठे गेल्या? हे काय नाही. खरंच की माझा पोपटाचा पिंजरा आला का हो? हा तुमच्या पोपटाचा पिंजरा चावडा आहे मला अगदी. शांताकाची फळाची करंडी आणलीस ना? माझी बॅग आणली की नाही? तुमची बॅग ही तुमची बॅग आहे ना, ही ट्रंक ही मला 27 ठेपीला लागली आता. मी तरी काय करणार, तुमचे पाय बघा सारखे मध्ये मध्ये येत आहेत म्हणून काय ट्रंक माराल? अगं जरा पावडर देशील का? हो थांबा, तिकडे बसल्यावर दे ग. हो पण मी काय म्हणते, विमान हे असंच असतं का? हो असंच असतं. पहिल्यांदा बसतेस ना म्हणून तुला असं वाटतं. माझ्या पोराची कोमल बॅग इकडे ठेव. अगो बाई, एवढं आहे तरी काय? अहो घरगुती औषधं घेतल्यात थोडी. बरका मुलूक काय नेम सांगता येतो का? कोणतं घर? अगं नाही, बरंच काही आहे त्यात. पापड आहेत, कुरडया आहेत, झालं तर लसणीची चटणी घेतली आहे थोडी, सुक्या मिरच्या घेतल्या चांगल्या झणझणीत. तरी मेल्या लोणच्याच्या बरण्या राहूनच गेल्या. अहो ऐकलं होतं खरं की प्लेन मध्ये जास्त सामान नेता येत नाही. माझ्या पोराची पोथी कोणी घेतली? हळू सोनटक्के, इथे तुमच्या पोराची पोथी कोण घेणार आहे आणि ती कशाला? ते मला काय माहित. ही घ्या तुमच्या बाळाची पोथी. तुम्ही घेतली होय? हो. आणि त्याच्या तोंडात त्या किल्ले आहेत. त्या घ्या. हा, त्याला ती किल्ली आवडली ना म्हणून ठेवली त्याच्या तोंडात. आणि नाहीतर कधी कधी ही एक एक वस्तू कुठे कुठे विसरते आणि माझ्या लक्षातच राहत नाही ते. मेला ठपका मारून गेला. कोण होतो? तो होतो गोरा गमटट टक्कलवाला सुटा बुटातला, पण वृत्ती पा असा मेले. कोपऱ्यात किडे पडतील मेल्याच्या. बनूताई, अहो हे विमान आहे, गणपतीचं देऊळ नाहीये. समजते ते मला. आणि आपण कुठे चाललोय? साहेबाच्या देशात चाललोय आपण. म्हणून काय मडमा नाही झालो. हा, मला नाही खपायचं. अहो यांच्याबरोबर फिरायला जाताना सुद्धा हातात अंतर ठेवते आमच्यामध्ये. हो, आणि हे जर पुन्हा पुन्हा होणार असेल ना, चाललीच कशी. कोण हो ही आगांतो गाव भावाने उपदेश करते? मराठीत सांगा. विमानात असते ती कशाला? तुमच्या सेवेसाठी. इश्य करायला काय झालंय? तुमच्या चेहऱ्याबद्दल म्हटलं मी. काही वावगं दिसतंय का? अवशी तू इकडे बसून काय करतेस आता? जा तिथे विमानाच्या शेपटाकडे जाऊन बैठ. काय लागलं तर हात मारीन, कळलं? बर बर. अगं इकडे ये, इकडे ये. आता काय? अगं तुला थंडीवर नाही का वाजणार? नाही ना. मग तुला तरी सांगत होते निघताना तुझ्या त्या पगारात ना एक स्वेटर खरेदी कर, नाहीतर शाल घे चांगलीशी. तरी नाही ऐकायला काय म्हणून तयार नाही. विमानाचा प्रवास हवा बागते एकेकाला आणि मग कंबर धरली ना की पुण्याला जाईपर्यंत काही कामाला हात लावायची नाही. तू पण अशी आहेस ना. अगं कंबर दुखतीये कशाने? येरच दुखतीये कंबर माझी. त्याला काही कारणच लागत नाही दुखाया. पण आता बारी आहे. हा बरं, हे घे शाल घे. शाल पांघरून बस. हो जा. प्रवासात सुद्धा जिथं तिथं नोकर माणसं मिरवण्याची घाई होतं. जिथं तिथं नोकर माणसं मिरवायची. अहो आता माझी मुलं बघा ना, मी स्वतःच वाढवते. हे सांगतात हो, आया ठेव आया ठेव. अहो ह्या ऐपत असली म्हणून काय झालं, माझी मुलं मी स्वतःच वाढवणार. सोमनबाई जरा याला जरा बघू. बायांनो, आलं ना आपलं सारं सामान? सारं आलं? काही राहिलं नाही. मला मेलीना उगीच वाटते, बरंच काहीतरी मागे राहिल्यासारखं. तरी सगळ्यात जास्त सामान तुम्हीच आणलं का? आणावं लागलं. मंडळाची अध्यक्ष या नात्यानं माझ्या एकटीची गरज पाहून चाललं असतं का मला? बनूताई, पाण्याचा तांबा विसरला तर मोठ्या हेअरनं प्रथमच ट्रॅव्हल करते ना, त्यात ही गर्दी बावरलाय अगदी. काही सांगू नका, जाते
काय शिस्त नाही त्याला. मग त्या शिडीवर त्या कस्टमच्या ऑफिसर समोर केवढ्याचा भुंकला माझ्या अंगावर. मग कुत्राच तो भुंकेल नाही तर काय अरवेल. या इश्यूवर वेळ येईल तेव्हा मी ऑब्जेक्शन रेज करणारच आहे. कसला इश्यू महिला मंडळाच्या बायका वुमन्स कॉन्फरन्सला हा कुत्रा कशाला. मग काय वाघ हवा होता वाटतं. कुत्री चालली असती एक वेळ. आता कराच रे इश्यू. मग भेटेल की नाही उत्तर तर पहा. आणि या सोंटकीर बाईनी आपला मुलगा आणला आहे तो त्यालाही ऑब्जेक्शन द्यायला हवं मुलगी हवी होती म्हणून. आणि या प्रधानीन बाई तर आपला पोपट आणलाय त्या जर महिलाच्या मंडळाच्या अध्यक्ष. अगो बाई पोपटाचं काय झालं. आणखीन कुणाला चावला बिवला की काय. मगाशी मला चावला. एवढ्या आघोचे आहे अजून सुद्धा. या जनावरांचे ना लाड करायची म्हणून सोय नसते पहा. आमचा मोत्या चावत नाही काही. काय करतो चाटतो म्हणतो. अहो परवा रात्री तर गंमतच झाली. त्यांचं कपाळच चाटत बसलं रात्रभर. आणि सकाळी उठून मला हे म्हणतात कसे झोपो अजून रात्रभर झोपली नशी. माहित आहे मला रात्रभर कपाळावरून हात फिरवत होतीस ना माझ्या. फार फार बरं वाटलं हो तुझ्या प्रेमच पंचानं. तुम्ही नाही ना गीताबाई. काय हे गीताबाई ही काय लाजायची जागा आहे का. लाजायची जागा काही ठरल्यात वाटतं. या या म्हणून. आणि माझं लग्न होतं त्या वर्ष सुद्धा उलटलेलं नाही. लाजू द्या त्यांना लाजू दे. पण हे पहा गीताबाई घरी लाजावं. जगात भारतीय महिलांनी धीट बनलं पाहिजे. मी धीटच आहे म्हटलं. जिवंत झुरळ मिशी धरून अशी भेटून ती. अहो ही काय करताय पुढचोय का. परवा अपरात्री आमच्या इमारतीला आग लागल्याचा फुटा पहिली रस्त्यावर धावलंय. सत्कार करणार आहेत माझा या धैर्याबद्दल चांगली सभा घेऊन. बरं का प्रधान नाही मी धीटच आहे म्हटलं. म्हणून काय लाज सोडून द्यायची की काय. शिवाय मध्या म्हणतो तो म्हणतो की तू खूप छान हा मध्या कोण धाकटा भाऊ का. धाकटा भाऊ काय नवरा माझा आधुनिक आहेत. हे पहा गीताबाई घरी पोचल्यावर लाजा हव्या तेवढ्या त्याच्या समोर. पण लाज ही सर्वस्वी पौरात्य कल्पना आहे. पाश्चिमात्य संस्कृतीशी लाज सर्वस्वी विसंगत आहे. जिथं जाऊ तिथं शोभेल असं वागलं पाहिजे आपण. मग या वागळे टाकूनचा आणि या सोमरीन बाईंचा हा हा असा शोभेल का तिथं. त्यांना पण झगे घालायला सांगा. मी मुळीच झगा घालणार नाही. परदेशात जावं म्हणजे आपलं स्वत्व सोडावं असं आहे थोडं. मग त्या संस्कृतीतलं रुचेल पचेल ते निरखून पारखून घ्यावं. बरोबर आहे. महात्मा गांधींचं पहा. त्या महात्मा गांधी नव्हे सोमनीनबाई माहित आहे मला. उदाहरण दिलं. अगो बाई प्रधान बाई शांता का कुठेच कशा दिसत नाही बरं. मग मगाशी पोपटाच्या पिंजऱ्याबद्दल मी कोणाला विचारलं. मला अगो बाई मग शांता का. अहो शिडीपर्यंत होत्या. माझ्या पुढेच होत्या. नाही 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 मागे होत्या. चुकून विमानावर तर नसतील होत्या चढल्या. अगं बाई तिने फार महत्वाकांक्षी आहेत ना त्या. पण तशा विनयशील पण आहे. मग मगाशी चढताना पायाखाली असं काहीतरी मऊ लागलं खरं मला. शांतात का. या काय पाय अडकले जिन्यामध्ये त्यांचा. पाय नसेल चप्पल असेल ते. आता एवढं सुद्धा आम्हाला समजत नाही का. या पुढे या आणि बघा. आता चप्पल अडकली तर इतकं काळजीपूर्वक कोणी काढेल का सांगा बरं. मग काय एका चपलीने येतील वाटतं त्या सॅन फ्रान्सिस्कोला. बायांनो आता विमान सुटेल बोलवा कोणी लवकर शांताकांना. अहो लवकर या. शिडी घेऊन या वाटलं तर पण लवकर या. विमान सुटेल आता. छान. हे एवढं सामान त्याच्या शिडीच्या आडवा कसायला बा. शांता शिडी घेऊन या वाटलं तर पायही नव्हते. पण लवकर या लवकर या. अहो विमान सुटेल. हा या लवकर या. अगं बाई गीताबाई तुमचा मध्ये अजून गेलेला दिसत नाहीये. कशावरून पहा ना माझ्याकडे
बैस मी बघते काय हो शांताक्का, अहो शांताक्का, अहो काय म्हणताय? अहो प्रधानबाई, त्या पायाचं नाही काही तितकंसं, त्यांचे शालू कसे अडकले त्या शिडीमध्ये, हो काही निघत नाही. नवीन शालू आहे त्यांच्या इंटरनॅशनल वुमन्स कॉर्पोरेशनच्या सर्कम्फरन्ससाठी उदाहरण केला. तुला माहितीये नाही आमचं इंटरव्ह्यू तुमच्या एवढं चांगलं. आम्ही काही बाडग्यांच्या शाळेत गेलेलो नाही, उदाहरणच घेतलंय त्याने. बाडग्यांच्या शाळेचा हा तितकासा प्रश्न नव्हे चंद्राबाई, हा औचित्याचा प्रश्न आहे. साहेबाच्या देशात चाललोय आपण, तेव्हा जे बोलू ते इंग्रजी कसं क्लीन हवं म्हटलं. अहो क्लीन क्लिअर असंच म्हणायचं होतं मला. इरावतीबाई, तुमच्या नाकाच्या शेंड्याला लिपस्टिक लागली तेवढी पुसा बरं. राहू दे. धोडकेबाई तो पहा गुलाबी शर्ट वाला, काळ्या कुट्ट कोळशावर नाक डोळे कोरल्यासारखा आणि खडूस सारखा पांढऱ्या दातांचा. असेल काही माणसं मला नाही आवडत, पण त्याचं काय? आता कशाला विचारताय? सांगा की एवढा काय आक्रमणा करतात? आता मुळीच नाही सांगणार, पण तो अशा नजरेनं माझ्याकडे का पाहतोय? तुमच्या कुत्र्याकडे पाहत असेल. त्यापेक्षा तुमच्याचकडे पाहिल की तो. सरळ बोलायचं तर बोला, नाहीतर नकाच का बोलू. इथं कुणाचं अडलंय बोलायला? तरी पण तो पहा माझ्याकडेच पाहतोय. तुमची साडी भारीच बॉडी कलरची आहे, त्याच्यात तुमच्या हातात एकटीच्या हातात कुत्र, आणि नाहीतरी विदेशी मेल उतरवून ना इंडियन स्त्रियांबद्दल एक प्रकारची एक्साइटेड असते. हो तरी पण तो माझ्याचकडे आणि अशा नजरेने का पाहतोय? असं काय असेल त्याला? उगीच माहिती असल्याशिवाय त्याला नावं ठेवू नका धोडकेबाई. तुम्हाला काही कळत नाही. माझ्या की नाही रूपामुळे तो माझ्याकडे पाहत असेल. हो धोडकेबाई, हे मेल उतारू म्हणजे काय हो? मेल म्हणजे पुरुष उतारू. हो का? मला वाटलं पॅसेंजर उतारू, तसं हे काहीतरी मेल उतारू आहे हो. मागळे बाई, विमानात कसले आलेत मेल आणि पॅसेंजर? सगळे प्लेन उतारू. हो का? अच्छा. बाया तर शांतता अजून शिडीवर काय करतायत? त्यांना बोलवा कोणी, आता विमान सुटेल. अहो शांताक्का, अहो शांताक्का, सोनटक्के, तुमचं फक्त पोरच गचके, पण शांताकाला बोलवलं नाही तर कायमच्या अंतरतील त्या आपल्याला. म्हणजे प्रवासापुरत्या. पण माझं पोर एका रडायला लागलं ना तर लवकर थांबत नाही, त्याचं काय? ही किल्ली द्या पाहू पुन्हा त्याच्या तोंडात. आणि ती गोटी माझ्याकडे देऊन ठेवा आठवण म्हणून. मी शांताक्कांना बोलून आणते. हा पहा जरा. हा शांताक्का, अहो शांताक्का, अहो लवकर या, आवाज सुरू झाला. काय म्हणताय? अहो प्रधानबाई, त्या काय म्हणतात ऐकू येत नाहीये. अहो शांताक्का, या ना लवकर. अरे बापरे, घंटा पण वाजली. घंटा पण वाजले. अभद्र अशी वाजली. मागळे काकू, घंटा ही अशीच वाजायची. पण मला मेनीला बरा वाटत नाही हा आवाज. त्यातून उजवा डोळा सारखा लावतोय माझा, आणि निघताना उजव्या चपलेचा अंगठा तुटला. आपण उतरूया इथंच, आपण पुढे नको जाऊ, उतरूया का इथं. मागळे काकू, या जुनाट कोल पारंपरिक समजुती टाकून दिल्या पाहिजेत आपण आधुनिक भारतीय महिलांनी. मी नाही आधुनिक भारतीय, आणि महिला पण. मी आपली उतरते कशी. मागळे काकू, मी पुन्हा एकदा आवाहन करते. तुम्ही म्हणून येते. सुरू झालं नाही तर पडेल कुठून. बघा जरा खिडकी बाहेर बघा. अहो तुम्हीच बघा ना, घरी 24 तास तेच करीत असता. नाही तुम्ही पण बघत जा ना. तुम्ही कशाला पट्टे बांधा. अगं इरावती, कसले पट्टे? अहो हे बघा, असे सगळ्यांच्या सीटला आहे. आणि कुठे बांधायचे? एक गळ्याला मी साप आणणार नाही, सांगून ठेवते आठवण. माणसाच्या
अनुताई असलं काहीतरीच म्हणण्यापेक्षा जरा अवतीभोवती पहा ना. हा पट्टा आहे ना, हा बघा, हा असा इथे बांधायचा. अरे पण पुरत नाहीये. मला बरोबर वाटतंय. सोमनताई, मला अगदी बरोबर होतंय. तुमचा मोठा असेल. अहो माझा तर गोल गोल फिरतो. अहो सगळे पट्टे सारखेच असतात. असं काही लहान मोठे नसतात काही. पण मी म्हणते पट्टे बांधायलाच हवेत का? धुमाळे, तुम्ही तरी काय विचारता हो? अहो असं पट्ट्यांनी उतारूंना बांधून ठेवलं की तितकं सुरक्षित नाही का? विमान की उतारू? अहो अर्थात दोघेही. उताराला बांधल्यामुळे विमान आणि विमानाला बांधल्यामुळे उतारू. सिंपल. अविनाश, पट्टा मला देखील अपुरा होतोय. मी काय म्हणते प्रधानबाई, हे पट्टेच मेले लहान आहेत. ठीक. सत्यापासून असं लांब पळून अधोगती झाली आपल्या समाजाची, त्यातल्या त्या स्त्रियांची. सत्य हे की आपण लठ्ठ आहोत. आत्ता जरा बरं वाटलं. अगदी जीव थाऱ्यावर आला. पण तरी पण पायाखालची जमीन सरकते असं काहीतरी. बनूताई, अहो विमान पळतंय. म्हणजे बिघडलं का हो? बिघडायला काय झालंय? उठत नाही म्हणून म्हटलं. अहो वागळे काकू, विमान म्हणजे घार आहे का कावळा आहे? समजतं मला. उगेच शहाणपणा शिकू नका हा. अहो ऐका तर खरं, आता विमानाला उडायचं असेल ना तर आधी खूप पळायला लागतं. चेष्टा करू नका. सांगून ठेवते. मी सांगते त्यांना, मी सांगते. हे पहा वागळे काकू, काय बॅडमिंटन खेळताना आपण उडी मारतो की नाही? तुम्ही मारता, मी नाही. आणि तुम्ही 2 चाकीत सायकलवर पण बसता. आपल्याला झेपेल ना तेवढंच करावं माणसानं. ठीक आहे, मी उडी मारते, पण म्हणजे क्षणभर मी हवेतच असते की नाही? म्हणजे मला जर पंख असते तर मी अशी तशी तरंगली असते की नाही? आशा. अगदी अशाच नव्हे हो. पण सांगायचा मुद्दा काय की जर आपल्याला उडायचं असेल तर त्याआधी पळावं लागतं. म्हणजे मला अहो ते सुद्धा कुणाकुणाला जमत नाही बर का. शटल पडल्यानंतर तासाभरानं माणसं पोचतात. साफ खोट आहे. फार फार तर 2 मिनिटं लागत असतील. परवाच्या आंतर सदाशिवपेठ बॅडमिंटन स्पर्धेत माझ्यामुळे तुम्हाला पराभव पत्करावा लागला. त्याचा सूड घेताय तुम्ही निर्मलाबाई? तुमचं नाव तरी घेतलं का? पण वर्णन केलंच ना, एकूण एक असते. तरी मी पहिल्यापासून स्पर्धेच्या आधीपासून सांगत होते हे शटल चांगलं नाहीये, हे शटल बदला. येता येता म्हणायच्या येऊन सुद्धा पडायचं. हे काय शटल झालं? आणि पुन्हा प्रधानबाई 2दा माझ्या केसात ना रॅकेट अडकली. दैवच नव्हतं जोरावर. त्याला मी तरी काय करणार? देव दैव या जुनाट कल्पना आता आपण सोडून दिल्या पाहिजे. प्रयत्न वादावर भर दिला पाहिजे. इथं उपकार. अहो रॅकेट उचलायच्या आधीच आपण केस बाजूला सारावे, म्हणजे दोन्ही गोष्टी एकमेकात अडकत नाही. तसंच शटल यायची वाट न पाहता आपणच आधी पळत सुटावं, म्हणजे शटल हमखास अडतं. एक तर रॅकेटवर नाही तर आपल्यावर. असा माझा तरी अनुभव आहे. अहो प्रधानबाई काय ते स्वच्छ बोलावं. आपल्या शांता कवा असं काय? अहो त्या आहेत कुठं? अहो विमान तर उडाले. तरी मी सांगत होते सगळ्यांना त्यांना बोलवा बोलवा, कोणी माझं ऐके ना. राहिल्या का होते विमानतळावर? नवे शिडीवर. पण मी म्हणते अशी कशी मेली, तुम्हा कोणाला जायची आठवण नाही झाली त्यांची? हो, कशी भूल पडली सगळ्यांना. शालू घेतला होता त्यांनी उधार सरकारसाठी. शालूचं सोडावं, माझी पुडी घेतली होती हो वापरायला. असेल ना हो सुरक्षित? अहो चंद्राताई, शिडी नीट काढतात ना विमानाची, माणूस बिणूस बघून काढत असं. एकदा माझ्या सकट शिडी कोसळली होती. काय सांगता? घराच्या माळा काढताना. ही पहा फूट. ही पहा बघितली ना? 4 दिवस बिछाण्यात होते. ह्यांनीच घर झाडलं, माळा सुद्धा झाडला. सारं केलं ह्यांनी. वाईट झालं, वाईट झालं. शांता यायला हव्या होत्या. अहो मला सुद्धा त्यांनीच आग्रह केला या म्हणून. मलाही केला. मी म्हणते प्रधानबाई, 4 साणे देऊ आपण त्या ड्रायव्हरला. काय पण विमान नाही का परत फिरून घेणार विमानतळाकडे? बघा
आधी वाकायचं आणि शांतकानं उचलायचं. असा उचलो आणि निघू. अहो विचारा विचारा. काहीतरी थांबा थांबा थांबा. माझा हा काय एकाना नाही बनवता येईल. काय हे बनवता येईल? अहो आता त्या कसल्या येणार? त्या गेल्या घरी. घरी त्या गेल्या आणि आता त्यांचं सामान राहिलंय इकडे. काय काय राहिलंय? बॅग आहे, वळकटी आहे आणि कळाची करंटी आहे. पण आता तिचा त्यांना काय हा उपयोग? खरंच ती नाशिवंत. होय हो होय. संपवल्या का आपण तेवढंच त्यांच्या आत्म्याला बरं वाटेल. म्हणजे त्यांना बरं वाटेल. हो नाहीतरी त्यांच्या मनात असणारच याची थोडी फळं आपल्याला देण्यासाठी. असेल असेल अगदी नक्की असेल. तशा चांगल्या होत्या. कुणाला नाही म्हणत नसाल. दडकेबाई कुणाची पारखी काढली तिचा वाट ना तू. अगदी हिरमुसल्या होतील हो. अगदी हळव्यास हो जातील. अगदी परवा रस्त्यानं जाताना मेलेला उंदीर दिसला आणि लगेच ई म्हणाल्या. म्हणजे नेहमीच म्हणतात मेलेला उंदीर दिसला तर ए मला नाही मला अजून अजून मला किती लहान पडतो संत्र आहे संत्र. हे मला संत्र. हे माणसावर जरा लक्ष मला संत्र दे ना. शिकू आणलं दे ना. हे मला सफरचंद. हे मला माझं सफरचंद आणि सफरचंद मला अजून मला एक पेरू दे. पेरू दे. पेरू नाहीये. प्रधानबाई प्रधानबाई शांता शिडीवर होतात ना तुम्ही? म्हणजे विटेवरल्या विठ्ठलासारखी पिठ्ठत उभी राहणार होते मी कायमची. आयत्या वेळी शालू सोडून घेतला आणि धावले. तरी बरं रोज व्यायाम करायची सवय आहे म्हणून बरं झालं. माहित काय विमान सुटायला अगदी 2 मिनिटं होती. मग एवढा वेळ होतात कुठे? म्हणजे टॉयलेट रूम मध्ये. काय काय असं माझ्याकडं? अहो जळलं मेलं ते दार आतून एकदाच बंद झालं ते काही केलं उभे ना. ठोक ठोक ठोकलं. अखेर एक जपान आत आली आणि तिनं दार उघडलं म्हणून मी बाहेर आले. नाही तर विमान गेलं असतं उडून आणि मी राहिले ते करंटी टॉयलेट असा गोंधळ होतो. गतवर्षी मी मुंबईला गेले होते की नाही तेव्हा चर्नी रोड स्टेशनवर मी स्टेशन मास्तराकडे चर्नी रोड स्टेशनाचं तिकीट मागितलं. तो मला काही केला तिकीट देईना. तेव्हा त्याच्याशी भांडले. शेवटी म्हणाला बिचारा बाई चर्नी रोड स्टेशन हेच आणि तुम्ही मागताय ह्या स्टेशनाचं तिकीट. तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. शांतात का टॉयलेट रूम विमानाबरोबरच उडते. मला महिलेला माहितीच नव्हतं. बरं झालं तुम्ही सांगितलं. पण मला पासून पाहतीये तुम्ही सगळ्या जणी खाई खाताय काय? आपण काय खातोय चंद्राताई? फळ फ्रुट्स फ्रुट्स. बरं ताई माझी फळाची करंडी सुखरूप आहे ना? बाई चांगलं लाल कोणतं कुठलं करंडीतलं ते समजलं मला. पण लाल कुंद आहे काश्मीर कडल्या दिसतंय म्हणून म्हटलं. प्रधानबाई तुमच्या हातात पेरू दिसतोय. हो आहे ना. प्रधानबाई खाऊन घ्या तवडीनं. नंतर चर्चा. खा कोणताकीबाई बनवते खाऊन घ्या. भाऊ तुम्ही मला जाम भूक लागली आहे. अजून काही घरात खायला आहे ना? मला भरपूर घेतली आहे. काही घ्या आणि इथे जरा वाऱ्यावर बसा की म्हणजे तुला बरं वाटेल. दमला असाल ना बसा इकडे. बाई मी घेतलेली फळं सुद्धा इतकी चांगली आहे गं. तीच म्हणालात का? घालू का बनवता येईल. अहो शांता का गंगा तुमची करण
आता त्या करंडीचं काही बरं वाईट झालं असलं तर व्हायला ते काय माणूस बिणूस आहे काय? समजा नाहीच व्हायचं. अहो समजा झालंच तर मग काय करायचं? अहो म्हणजे फळं चेचली म्हणा किंवा करंडी हरवली म्हणा. वा आता तुम्ही मला म्हणालात ना की माझी फळाची करंडी सुखरूप आहे म्हणून वाचवता काय मला? प्रधानबाई तंत्र घेणार का? म्हणजे चेचली किंवा समजा आम्ही खाल्ली आणि तुम्ही खाल्ली 2-4 असं समजा. म्हणजे माझी करंडी तुम्ही म्हणजे फळं आपली खाल्ली वाटलं नव्हतं. अशी अपेक्षा नव्हती. अशी कशी? तुम्ही सगळे अशा असाल अशी. अहो अशा अशा म्हणजे कशा? चोरट्या. आम्ही नाही आम्ही सरळ विमानतळावर राहिला असं समजून तुमची करंडी आम्ही राजरोसपणे आणि तुमच्या करंडीतली फळं आम्ही राजरोसपणे खाल्ली. आता तुमच्या देखत तुमचीच फळं खायची तर शिष्टाचाराला सोडून झालं असतं की नाही? हो म्हणून आम्ही तुमच्या अपरोक्ष खाण्याचा प्रयत्न केला. आणि तो तरी कुठे जमला म्हणा. आता चोरट्या असतो तर नसता का जमला तो. त्याआधी आम्ही चोरट्या नाही. म्हणजे आम्ही तुमची फळं चोरली नाही. या प्रधानमंत्र्यांनी पण खाल्ली. त्या तर मंडळाच्या अध्यक्ष. त्यांना काय तुम्ही चोरट्या म्हणाल? आता प्रधानबाईंसारखी सच्चिल वृत्तीची स्त्री जगामध्ये शोधून तरी सापडेल का? अहो त्रिभुवनात सुद्धा नाही हो. विश्वात नाही आणि सदाशिव पेठेत तर पण आपल्याला वगळलं तर. आपल्याला वगळलं तर. चित्रगुप्त अहो चित्रगुप्त कोणा चित्रगुप्त? चित्रगुप्त कोणीच कसं हाकेला हो देत नाही. कुठं आहे मी? मला बाहेर काढलं का? बागळे काकू तुम्ही ना अगदी नर्वस टेम्परेचरच्या आहात. कुठून बाहेर काढायचं तुम्हाला? विमानातून. म्हटलं ना चक्का चूर झाला. काही हाती लागलं नाही. विमानातील बहुतेक प्रवासी ठार झाले असून अनेकांची प्रकृती गंभीर आहे. वैद्यकीय मदत अपघाताच्या ठिकाणी रवाना करण्यात येत आहे. अपघाताच्या कारणाचा कसून तपास करण्यात येत आहे. ऑल इंडिया रेडिओवरल्या मराठी बातम्या संपल्या. बागळे काकू अहो कुठल्या विमानाबद्दल बोलताय? दुसऱ्या कुठल्या? आपण बसलो होतो त्या. काय बोलता काय? बाहेर काढलं का मला? बाहेर काढलं का मला? मी जिवंत आहे की मेले? बागळे काकू कोणी मेलेलं नाहीये. आपण साऱ्या सुरक्षित आहोत. आपण साऱ्या जणी अगदी टुकटुकीत आहोत. आणि विमान आपलं अगदी छान उडतंय. आणि बघा खिडकी बाहेर बघा राजाबाई टॉवर देखील गेलाय. राजाबाई टॉवर जायचं राहिलं होतं. न्यू दिल्लीचं ना विमानाच्या बाहेर जाग्या व्हा. तुम्हाला मूर्छा आली होती. आपलं विमान अगदी सुरक्षित आहे. चित्रगुप्त मेली चेष्टा नको. बागळे काकू चित्रगुप्त नव्हे. आम्ही तुमच्या भगिनी. मी प्रधानबाई, या बनुताई, या दोडकीबाई, त्या शांताक्का. तरी मला वाटलंच होतं. काय वाटलं होतं? मी कसली एवढ्या लवकर मरते? पत्रिकेत दीर्घायुष्य आहे मला. ही आपली चेष्टा केली. आपलं पाहिलं. तुम्ही घाबरता का? आणि शांता का? तुम्ही इथं कशा? इथं कशी म्हणजे? मागे राहायला होतात ना शिडीवर. विमान सुटायला अवघी 2 मिनिटं होती. धावत चालू सोडून काय म्हणता का? आणि टॉयलेट रूम मधून बाहेर पडू पाहतात पण उपयोग नाही. अखेर एका जपानीने उघडलं ते. आणि म्हणून बरं झालं हो. नाही तर विमान गेलं असतं सुटून आणि आपल्या शांता करायला असत्या टॉयलेट मध्ये.
विश्वाची भारी भीती वाटते हो मला. नाही, पत्रिकेत सगळं ठीक आहे हो, पण सगळ्यांनीच कुठे पत्रिका बघितली माझी. अहो, फाट म्हणता प्राण जायचा आणि मग लोक म्हणायचे, अरे बाई दीर्घायुषी होती हो. त्यातून हा माझा पहिला विमान प्रवास. जमिनीवरून पाय उचलून काही चालतं यावर विश्वासच बसत नाही बाबा माझा. पारंपरिक गतानुगतिकता. प्रधानबाई, तुमचे काही संस्कृत श्लोक नका हो ऐकवा मला. ऐकवत नाहीत अगदी. हे बघा वागळे काकू, एक तर मी म्हटलं तो श्लोक नाही, मग काय? दुसरा तो संस्कृत देखील नाही, मग कसला? तो मराठी आहे. अच्छा. त्यातील शब्दाचा अर्थ इतकाच हा. की नवनवीन सुधारणांकडे नव्या दृष्टीनं न पाहता जुन्याला कवटाळून नव्याला घाबरण्याची वृत्ती ती तुमच्यात आहे. वागळे काकू, किती नवीन नवीन शोध लागले हल्ली. कसले? अहो, विचार करण्याचं यंत्र, कृत्रिम चंद्र. नका ऐकू, नका ऐकू. तो कृत्रिम चंद्रच आपटायचं एखाद वेळी विमानावर. काय ने उगीच बोला तुलाला गाठ. अनुताई, काय बघताय एवढं मान उंचावून? मी ना, हो, तो ड्रायव्हर विमानाचा. वैमानिक म्हणतात त्याला. पायलट. काय झालं त्याचं? ड्रायव्हरच. मला वाटते हा झोपलाय बहुतेक विमान हातात. काहीतरीच तुमचं बाबा. हो, हालत बिलत नाही. काय म्हणता? तेव्हापासूनची मार्क करतेय. तुम्ही बघा पाहिजे तर वागळे बाई. अरे देवा. वागळे काकू, पुढची पडण्याआधी लक्षात घ्या, एक सोडून दोन वैमानिक असतात विमानाला. निदान त्यातला एक तरी जागा असतोच. मग हरकत नाही. तुम्ही म्हणता म्हणून ठेवते विश्वास. वागळे काकू, अहो, आपली नाही तरी विमानाची काळजी असतेच की नाही कंपनीला. असे मनुष्य सदैव एका संकुचित चौकटीत जगत असतो, विशेषतः स्त्रिया. चंद्राबाई, काय? ते कॉन्फरन्स मध्ये सदिच्छा प्रदर्शक भाषण करणार आहात तुम्ही, ते झालं का तुमचं पाठ? हौसेनं नाचला सुरुवातीला, करते म्हणून. तेच ते भाषण म्हणा. पण इथं हो, तालीम समजूया आपण. किती घोकलं तरी माझं काही पाठ होत नाही. ऍक्टिंग आली तर शब्द विसरतात, शब्द आले तर ऍक्टिंग राहून जातं. आणि पाय मशीनवर प्रथमच कपडा शिवायला बसल्यावर कसं होतं, पाय मारावे तर हात राहून जातात, हात मारावे तर पाय. मग तिकडे काय रडून सदिच्छा व्यक्त करणार आहात? एवढं काही लागट बोलायला नको. दोडके बाई, अहो दोडके बाई, हा घ्या माझा कागद. जरा माझं म्हणून घ्या. हा काही चुकलं तर सांगा. हा म्हणू मी. रेडी रेडी. चंद्राबाई, प्रेक्षकांसमोर बघा. असं का? असं. तर म्हणू मी. आकडे मोजू. आम्ही मोजते आकडे. चला, 1 2 गो. अहो, हे गो काय? अहो, गो म्हणजे स्टार्ट. सुरू करा. पण सरळ मराठी 3 म्हणा ना. मला उगाच थांबावं लागलं. परत 3. चला आता म्हणा पाहू. तर लेडीज अँड जेंटलमन. आता हा जेंटलमन कशाला महिलांच्या परिषदेत? अहो, तशी पद्धत आहे. वाटून टाका, नुसतं लेडीज म्हणा. बरं, मग सिस्टर्स म्हणा. सदिच्छांना शोभून दिसेल ते. जर तुम्ही दुरुस्त करणार असाल ना, तर हे भाषण मी म्हणणारच नाही. एक शब्द जरी तुम्ही बदललात ना, तर सगळं माझं पाठांतर घसरतं. मला ते जमणार नाही. हो चंद्रिकाबाई, जरा माझा ऐकता काय? का? तुम्ही अँड जेंटलमन हा शब्द आहे ना, मनातल्या मनात म्हणा. तुमच्या पुरता. ते कसं? असं लेडीज. हा, असं. बरं बरं, तिकडे म्हणे. हा, तिकडे म्हणे. हा, बरं. बघा आता म्हणू का? लेडीज अँड जेंटलमन. लेडीज अँड जेंटलमन, वी द लेडीज ऑफ गांजा मारुती महिला मंडळ पुणे हॅव कम. अहो, सांगा ना. अहो, म्हणा ना तुम्ही. अहो, पण तुम्ही सांगा ना. मी साफ विसरले. सांगा. म्हणा हो तुम्ही. मी पण ना. दोडके, आणा तो कागद इकडे. अहो, दोडके ना इंग्रजी येत नाही. काय? हो, मग ते समाजात मधून मधून बोलतात त्या. ते तेवढ्या पुरतं, सर्वांसमोर कमीपणा येऊ नये म्हणून. दोडके, हे विमान आहे, रागानं बाहेर पडता येणार नाही तुम्हाला.
cultured program here. We have brought some plenty of papads and kurdayas for all of you as a token of love. Please expect them. No, please accept them and oblige. Thank you very much. Thank you very much. Thank you very much. नमस्ते नमस्ते नमस्ते. सुटले बाई. अगं नाही सुटला. अगं पाणी आण. अजून सुटला नाही. हो काय म्हणता काय? मग अजून कॉन्फरन्स आहे ना, ती तर दूर आहे अजून. हे असं होतं. एकदा मी एवढं छान भाषण करते ना, ते काय ते कॉन नसते तेव्हा. आता मला असं वाटतंय ऐन त्या कशात मी विसरणार, मला सगळे हसणार, माझी फटफजिती होणार का? म्हणजे मी कल्पना करते, आभास होतो मला. एरवी मी छान स्पीकर आहे. काय सोमनबाई? एरवी मी छान स्पीकर आहे. जर पाठ केलेलं मी अगदी जर आठवलं ना तर अस्खलित बोलते. अहो प्रधान नाही, त्या संस्कृत कार्यक्रमाचं काहीच ठरवलं नाही आपण अजून. आता हे संस्कृत कार्यक्रमाचं काय काढलं? माझं इंग्रजी 6वी मध्ये फ्रेंच होतं बाई. अहो ते कल्चरल प्रोग्राम, ती नाच, ती गाणी, ते इश्श, मग कल्चरल प्रोग्राम म्हणा की सांस्कृतिक कार्यक्रम. तुम्ही निर्मलाबाई मास्तरीनेच व्हायला पाहिजे होतं. असू दे, शुद्धलेखन फार छान आहे तुमचं. असू दे. तुम्ही जाऊन डिग्रीत बसा आता. शोभा नको, सांस्कृतिक कार्यक्रम करूया, म्हणजे त्याबद्दल ठरवूया. Air hostess, when will the plane reach San Francisco? Yes, miss. It will reach at 9:45 tonight in the weather favor. Okay, thank you. हा झाला यांचा सांस्कृतिक कार्यक्रम. कुचके रिमार्क्स मागू नका हा सोमनबाई. मी तिला विमान कधी जाणार ते विचार. काय झालं तुम्हाला हसायला आता? असं विचारलं की सॅन फ्रान्सिस्कोला पोहोचल्यावर घरी जाऊन इकडनं येणं व्हायच्या, यांना स्वयंपाकच तयार करायचा आहे. असंच आहे बरं सोमनबाई. असू दे सोमटक्के, असू दे. तर बायांनो, सॅन फ्रान्सिस्कोला कॉन्फरन्समध्ये आपल्याला एक सांस्कृतिक कार्यक्रम परफॉर्म करावा लागणार आहे. मला 3च चिक्कू मिळाले आणि या चंद्रिकाबाई आणि या प्रधानबाईंना तर 4 चिक्कू आणि शिवाय सफरचंद पण. क्षुल्लक मुद्द्यावर मतभेद नको, त्यांनी कार्याचा नाश होतो. माझ्या करंडीचा झाला काय नाश. तिकडच्या अध्यक्षबाईंना देण्यासाठी म्हणून मी फळाची करंडी घेतली होती, नेहरू देतात तशी. हे म्हणत होते मला हत्ती घेऊन जा, पण मी म्हटलं विमानातून हत्ती कसा न्यायचा? चुकलाच. तुम्ही सगळ्या फळं खाणार हे माहिती असतं ना तर हत्ती आणला असता. बर असो. निर्मलाबाई, तुम्ही काय सांस्कृतिक करता? मला नाही बाई काही जमणार, मला नाही सवय. अहो तुम्ही गाता की? आता तुम्ही पण गाता ना? गातो आपण साऱ्याच जणी. आवाज कोणाला आहे? प्रधानबाई, मी गाऊ का? तुम्ही मागळे नको. हो का? तुम्ही माझा आवाज ऐकलात नाही म्हणून 45 साली बाजाची पेटी वाजवून गात असे बरं मी. हो, मग म्हणा बघू एक गाणं. म्हणा. तुम्हाला नाही ना म्हणायला सांगत आहे. नकोच आहे सांगायला. बसून सा लागत नाही माझा. उभ्याने म्हणा. ऐका ऐका हा. भारती सृष्टीचे सौंदर्य खेळतावेत सतत रूप आगळे. भारती सृष्टीचे सौंदर्य खेळतावेत सतत रूप आगळे. श्रावणी पाऊस हर्षाचा पडे. श्रावणी पाऊस हर्षाचा पडे. श्रीकृष्ण जन्माची गंगाला उडे. बांधिते वृक्षाला रम्य हिंदो
बाई असं वाटलं गाणं प्रधानबाई ही आपली कॉन्फरन्स का काय ना त्याच्यात वंश समोर घेते की नाही बघा तरी मेला आवाज तितकासा लागला नाही गेल्या 10 वर्षात साईबाबांच्या आरतीशिवाय काही म्हटलं नाही ना साईबाबा आगळे रूप आगळे रूप काय निर्मला बाई असं वाटलं गाणं प्रधानबाई ही आपली कॉन्फरन्स का काय ना त्याच्यात वंश समोर घेते की नाही बघा तरी मेला आवाज तितकासा लागला नाही गेल्या 10 वर्षात साईबाबांच्या आरतीशिवाय काही म्हटलं नाही ना साईबाबांची आरती म्हणत काय हे बसा 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 आता चंद्राबाई तुम्ही काय सांस्कृतिक करता अहो मी आहे सांस्कृतिक पण करता काय अहो भाषण तर मी करणारच आहे आणखी कशाला काय पाहिजे ही ना नथ घालीन अशी अशी बघता झालं सोमनीबाई तुम्ही काय करता केलंच पाहिजे असा काही जुलूम नाही पण आंतरराष्ट्रीय महिलांपुढल्या भारतीय स्त्रियांच्या इब्रतीचा प्रश्न आहे हा तरी पण नाही करा इच्छा दिसते तुमची काय खाता एवढा सोमनीबाई निर्मलाबाई सारखा नाही ना मी काहीतरी इच्छा आहे हो तशी पण लग्नानंतर ना कसला सरावच नाही उरलाय खरा तरी पण मी एक उखाणा घे का उखाणा सांस्कृतिक नाही वाटतं आहे उखाणा हे काय म्हणतात ते फोक लिटरेचर आहे तुम्ही घ्या उखाणा हो पण तिकडे कॉन्फरन्स मध्ये घ्याल ना तोच घ्या हा घ्या हो आणि उखाणा चांगला खणखणीत उखाणा घ्या सगळ्यांना ऐकू दे बर घेते हा ऐका गांजा मारुती महिला मंडळाच्या बाया गांजा मारुती महिला मंडळाच्या बाया इंटरनॅशनल कॉन्फरन्सला आल्या ए हसू नका हा तुम्ही निर्मलाबाई हसू नका मला काय येते हसण्याशिवाय तुम्ही एकदा स्वतः काही करत नाही दुसरे करतात त्याला हसते ही तुझी प्रवृत्ती अगदी अनिष्ट आहे बोला समजलं ऐका तर इंटरनॅशनल कॉन्फरन्स नाही गांजा मारुती महिला मंडळाच्या बाया इंटरनॅशनल कॉन्फरन्सला कॉन्फरन्स म्हणा ते जे काय असेल ते त्याला आल्या आणि वसंतरावांचं नाव घेते अजून नका म्हणा पुढचं म्हणा आणि वसंतरावांचं नाव घेते पुढलं म्हणा म्हटलं नाही म्हटलं ऐकू नाही आलं तिथे येईल नाही मी म्हटलं मी नाही म्हणणार तिथे येईल ना मी नाही या पुन्हा म्हणणार मी आधीच नाही म्हणणार हे लाजण्याचं अर्थ वाटतं नाही तर आम्हाला लाजू नका म्हणून शिकवतात अहो हे कलात्मक लाजणं आहे आर्टिफिशियल शेम फेसेडने बरं जाऊ बनूताई तुम्ही काय सांस्कृतिक करता मी मला ते तुमचं नक्कच इथे इश्श फिश्श हे काय जमत नाही हा पण कोंबडा येतो फुगडी येते झिम्मा येतो झालं तर हद्दीची गाणी सुद्धा येतात यातलं काहीतरी करीन म्हणते हा कोंबडा घालून कोंबडा नको म्हणतात काय करू त्या हाद्यातलं गाणं हे काय एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू दोन लिंब झेलू बाई तीन लिंब झेलू चार लिंब झेलू बाई पाच
हरकत नाही, हे देखील चालेल. ह्याला आपण हातगाव नृत्य म्हणू. चालेल, हे चालेल. बरं, आता काय? आता नाट्य. कोण करतंय नाट्य? काय झालं हो गीताबाई? नाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम, गीताबाई काय झालं? उगी काय झालं? गीताबाई जरा हळू रडा हो, पोर झोपलंय माझं. कोणी मारलं का तुम्हाला? मला काही फार अपवाद झालाय. गीताबाई, कुणाची आठवण होते का? कुणाची? कुणाची? मध्याची? जशी काही आम्हाला आठवण होतच नाही वाटते. निघाले तेव्हा इकडचं डोकं दुखत होतं. कशी स्वारी असेल कोण जाणे. आता हा नाही, त्यांना मी चुकल्यासारखं वाटत होतं. बायांनो, सध्या तरी आपल्याकडे या गोष्टीवर इलाज नाही, तर नाट्य. कोण करते नाट्य? मी करते. म्हणजे माझी त्याची हरकत नाही. मी केला असता हो शारदेतला तो म्हातारा तुका नाव घे पाऊण शेवळमान. आम्ही शाळेत होतो ना, तेव्हा आम्ही बसवला होता तो. पण त्याला आणखी मुली होत्या, सोबत नाही. तुम्ही होता का शारदा? मी बसले पहिला शारदा. मग आपलं नाटक होणार नाही. नको होऊ दे. बर, मग मीच एक नाट्यछटा करते. शाळेत मी किती बक्षिसं मिळवली त्या नाट्यछटेसाठी. मग किती छान आहे ग माझी बाळी. हो. सोनटक्के, तुमचं पोर आणा जरा इकडे. अहो, पण जरा जपून वापरा बाई. एकदा वाडीत आमच्या नाटक करणार होते म्हणून आमचा टेबल लॅम्प नेला आणि सुट्टे 13 भाग करून दिले. तेव्हापासून कानाला खडा, नाटकवाल्यांना वस्तू द्यायची नाही म्हणून. जरा जपून वापरा म्हणजे झालं. ऐका, किती छान आहे ग माझी बाळी. वा वा. किती छान आहे ग माझी बाळी. किती किती छान आहे ग. नाक कसं नक्ट, डोळे कसे बारीक, कान कसे लांब लांब आणि दात कसे सोन्यासारखे पिवले पिवले धाम. किती छान आहे ग माझी बाळी. किती किती छान आहे ग. आता की नाही माझ्या बाळीला छान छान कपडे शिवायचे. हो, परकर पोलका जगा. आणखी काय पाहिजे तुला? दागिने. हो हो, वाकी तोडे पाटल्या. तुला नवरा कशा हवा ग? डॉक्टर का इंजिनियर? पण बाळे, जर का कोणाचा हात धरून पळालीस लव्ह मॅरेज करून तर अशा. सोनटक्के, हां हां, घ्या घ्या, पोर घ्या. रडवलं तो शेवटी. कमायला का मलाही नाट्यछटा करून. तुमच्या वयाला अगदी शोभून दिसते होय नाट्यछटा. पण मी काय म्हणते, अजून एक गोष्ट करायची नाही. आपण तिथल्या बायकांच्या विरुद्ध एक लंगडीचा चांगलाच खेळलो तर. चालेल चालेल, पाय खाली ठेवा, पाय खाली ठेवा. चांगली सूचना. हो ना. म्हणजे बघा, गाणं झालं, नाट्य झालं, फोक लिटरेचर झालं आणि कल्चरल फिजिक्सही झालं. शांताक्का, तुम्ही वा कप्ता. हो, आणि मी होईन अंपायर. तुम्ही अंपायर का म्हणा? काय हो सोनटक्के, नाट्यछटा करून पूर्वीपासून मला दम लागतो. मग मी जर चांगली लंगडी नाही घातली आणि लवकर आऊट झाले तर तुमच्याच
याची नाचक्की होणार नाही का सगळ्याची? काय बोलताय, खरं कमाल अगदी. हे लक्षातच ना. हो थांबा हो जरा, काय चाललंय तुमचं? मला जरा काय झालं? थांबा. नाही हो, विमान लागलेले नाहीये मला. थोडके काही लवंग ठेवा, मला विमान लागलेलं नाही. पण विलक्षण शांत शांत वाटतंय. हो चंद्रताई, हे विमान चालतंय का? चालत नाही, आवाज देखील नाही. हो पहिल्यापासून येत होता. आवाज येत नाहीये खरं. बरं का मंडळी, इतका वेळ तुम्ही या महिलांच्या कलकलाटा पलीकडे दुसरा कुठला आवाज ऐकलात का? नक्कीच ऐकू आला नाहीये. अहो, जे विमानच नाही आणि जे उडणारही नव्हतं तर ते जाईलच कसं? पण एक मात्र आहे, आता या विमानात बसून तुम्ही सगळ्यांनी घरी प्रयाण करायचंय, तेव्हा तुम्हा सगळ्यांना अभिवादन करून वनिता समाज करमणूक शाखा दुसरी आणि शेवटची एकांकिका सादर करीत आहे. स्त्री मुक्ती हवी पण कोणापासून. लेखिका सौ आशा भिडे, दिग्दर्शन रश्मी जाईल. यातील कलावंत केतकी देवचक्के, ज्योत्स्ना आपटे, जयश्री रामपूरकर, अनघा देव, विनया म्हात्रे, स्मिता काळे, माधुरी गोडबोले आणि सुप्रिया गुप्ते. भगिनींनो, मगाशी तुम्ही जे नाटक एकांकिका बघितली ती एकांकिका आणि ही स्त्री मुक्ती हवी पण कोणापासून ह्या एकांकिकेमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. स्त्री मुक्ती हवी पण कोणापासून ही एकांकिका पथनाट्यावर आधारित आहे आणि आज उद्या, काल, आज आणि उद्या या घडणाऱ्या घटना ह्या एकांकिकेत आहेत. तेव्हा सगळ्यांना स्त्री मुक्ती घसा सुकेपर्यंत ओरडतायत पुरुषांच्या नावाने. बायानो, जरा आजूबाजूला बघा काय चाललंय ते. स्वतःच्या पायाखाली बघा काय जळतंय ते. विनोबाजी नेहमी म्हणायचे, प्रथम स्वतःला सुधारा. प्रत्येकाने जर स्वतःला सुधारलं ना तर हा समाज सुधारेल, देश सुधारेल. घराघरात शिरून बघा काय चाललंय ते. अहो, एवढंच कशाला, भिंतीला कान लावलेत ना तरी सुद्धा कळेल स्त्रीवर अत्याचार कोण करतोय ते. अमक्या तमक्याची सून मी आज निरुपाहून घरातून पळून आली. वर्ष झालं लग्नाला, पण बापाला हुंडा दिला नाही की मान काम केला नाही म्हणून रोज छळतात मला. अहो, कोण काय विचारतात. सासू रोज नवऱ्याला
असं कर, हे माग ते माग, पण कुठून आणू मी? गरीबा घरची लेकी, 4 भावंडातली, सासू रोज डाकते, नवऱ्याकडून मागते. आज मागतात स्कूटर, उद्या मागतात ब्लॉक. आणले नाहीत पैसे तर जाळून टाकू खात. नाही, हे सहन होत नाही, नाही सहन होत. 2 जीवांची एकदा वाटतं जीव देऊन टाकावा, सुटे 2 मी. कारण जर का ती मुलगी झाली तर कोण राहील तिला वाली? म्हणून म्हणते, कुठे आहे आर, कुठे आहे वीर, सांगा मला लवकर, नका करू उशीर. अगं असं काय करतेस? तू दुःखी, मी दुःखी, आपण दोघीही समदुःखी. काय सांगायचं तुला? आम्ही प्रेमविवाह केला, अगदी रजिस्टर केला, रीतसर केला, पण सासू तो मानत नाही. तिला मी पसंत नाही, पण या लग्नात हुंडा आणि मानपान होत नाही ना. दुसरं विराड करण्याची नवऱ्यात हिंमत नाही. सासऱ्याचं सासू पुढे काही चालत नाही. अहो, सासू पुढे कोणी काही सुद्धा बोलत नाही. सांग ना, आता काय करू? माहेर सोडून आले, पण हे सासूर वासापाई नाकी गावालेत बघ माझ्या. सुशिक्षित आहे मी, सुस्वरूप आहे, पण सासूला त्याची किंमत कुठे आहे? सकड ग पोरी, सकड ग, सकड ग पोरी, सकड ग, ये माझ्या बहिणी इकडे ग, देवीला घालू आपण साकडे ग, आम्ही काय केले तुझे असे वाकडे ग, सकड ग पोरी, सकड ग, सकड ग. कशासाठी हवी आहे स्त्री मुक्ती? कुणासाठी हवी आहे स्त्री मुक्ती? आणि कुणापासून हवी आहे स्त्री मुक्ती? स्त्रिया झाल्या स्त्रीला जाचं. अहो, स्त्रिया झाल्या स्त्रीला जाचं, अनर्थास या स्त्रियाच प्रेरक. स्त्री स्त्री जातीला कलंक, स्त्री स्त्री जातीला कलंक. कशाला हे स्त्री मुक्तीचे नाटक? मग तुम्हाला म्हणायचं तरी काय? सासू माझी मालकी मैस, नणद माझी पेरकी घूस, रोज घरी भरवते उरूस, आणि जाऊ सदा करी धुसफूस. एवढ्याने झालं नाही, पुढे ऐका काय ते. सासू रोज डाकते जाते, नणद आगीत तेल ओतते, सून सळो की पळो करते, आई माया पातळ करते, नणद घुसखोरी करते, आणि जाऊ सदा पाण उतारा करते, बहीण पाठची वैरीण होते, लेक आईचे ऋण विसरते. मग खोटं वाटलं की काय? चला तर प्रत्यक्षच बघा ना, खरं काय आणि खोटं काय ते. चला. सुमे हे नसते, हे चालायचं नाही, सांगून ठेवते. आपल्या या घरात आतापर्यंत कोणी लव यू केलं नाही, आणि परत जातीतलं तर नाहीच नाही. अगं, एक हॉबी म्हणून पोर्ट्रेट पेंटिंगच्या क्लासला तुला घातलं तर चाललीस की त्या ड्रॉइंग मास्टरवर पळून. अगं, आम्ही आई वडील आहोत ना जिवंत तुझं अजून बघायला. गेले 5-7 वर्ष आम्ही बघतोय, पण आपल्या तोला मुलाची स्थळच मिळत नाहीये. आम्ही मोठाली स्थळं बघतोय, आणि तू चाललीस की त्या मास्तरड्याबरोबर पळून जाऊन. अगं, पण तू आई असं काय करतेस? साईड बिझनेस आहे तो त्यांचा. अगं, चांगल्या मोठ्या कंपनीत नोकरी आहे बरं त्यांना. चुप, वर तोंड करून बोलू नकोस. मला वाटलंच होतं ही कार्टी काहीतरी उपद्व्याप करणार. BA झालीस, MA झालीस, कॉलेजमध्ये लेक्चररची नोकरी लागली, म्हटलं जाऊ दे, लेकीचा जीव रमतोय नोकरीमध्ये. अगं, आम्ही आई वडील तुझे शत्रू आहोत का? आम्ही आहोत ना बघायला, पण म्हणून त्या कुठल्या एखाद्या कारकुनाच्या आणि ड्रॉइंग मास्टराच्या का गळ्यात बांधायचं तुला? अगं, पण तू कशाला एवढा त्रास करून घेते जीवाला? तू इथे शांतपणे बस बघू आधी. तुझं ब्लड प्रेशर वाढेल नाही तर. मी क्लासला जाऊन येते. सुमे, आता काय आणखी? काही लाज बी जीवाला? आजपासून क्लास बी सारं काही बंद. नातासमोर नोकरीला जायचं आणि परत यायचं. या मास्तरड्यांना काय जात आहे? श्रीमंतांच्या पोरींना गटवायला, स्वतःची नाही ऐकत. त्या शेजारच्या प्रमिलाबाई लुबऱ्याच मेल्या. मला म्हणतात कशा? जमवलं वाटतं पोरीनं एकदाच त्या ड्रॉइंग मास्टर बरोबर. सुटलात बाकी तुम्ही.
बाकी तिशीला आलेली पोर, तिच्या वयाच्या मुलींना एव्हाना 2-2 मुलं होतात. आमची मुलगी आम्ही बघून घेऊ, यांना काय जाते मध्ये मध्ये करायला. तू कशाला त्रास करून घेते जीवाला? तुला एकदा सांगितलं ना मी मुली लग्नच करणार नाही म्हणून. सुमे, अगं आम्ही आहोत ना तुझं जमवायला. पण जर का त्या ड्रॉइंग मास्टर बरोबर पळून गेलीस ना तर तुझ्या आईचा हार्ट अटॅक झालाच असं समज. बस पुरे झालं आहे. तुला जर का सुख लागणार असेल ना तर मी मुली लग्नच करणार नाही. भीष्मानं जशी बापाच्या सुखासाठी आजन्म अविवाहित राहायची प्रतिज्ञा केली ना तशी तुझ्या सुखासाठी मी सुद्धा आजन्म कुमारिकाच नाही. मग का झाला? सुमे सुमे मला मुलाकडून कायमच्या राहायला गेला होतात ना. अहो उमाबाई काय सांगू तुम्हाला आमच्या सुनेची थेर छिद्र कुणाला दाखवू नये म्हणतात. पण आता वेळ झाली तशी तर काय करणार. असं झालं तरी काय उमाबाई? अहो हे होते ना तोवर ठीक होत, राहत होतो आम्ही सुखानं दोघं. बरोबर. पण हे गेले आणि मी राहिले. आता एवढं सोन्यासारखं घर असतं का कुणाला राहायला? मुलगा तयार होता इकडे बदली करून घ्यायला. पण आमच्या सोनेची पहिल्यापासून ना मी म्हणते की मी एकटी कशी राहणार इथं भूतासारखी एवढ्या मोठ्या घरात. तशी सावत्र असले ना तरी आमच्या मुलाचं प्रेम आहे हो माझ्यावर. आणि कर्तव्याला अगदी चोख आहे होतो. मी अगदी गेले बिचारी तर सुनेची नापसंती नाकाच्या शेंड्यावर अहो उगीच वाकड्या चिरते. असं का? त्या मुलींना उगीच उगीच मारत सुटते हो. माझा राग त्या मुलींच्यावर काढते. काय इतकंच नाही त्या नवऱ्याशी सुद्धा भांडत सुटते. खरं सांगता का? प्रथम तुमच्या सुनबाई मला अगदी गरीब वाटल्या. हो गरीबच होती. तरी म्हटलं तुम्ही परत कशा लगेच आला. पण मुलांनी नाही ना जा म्हणून म्हटलं का सुनेला कंटाळून तुम्हीच घर गाठलं. हो आता नवाच पवित्र घेतलाय तिनं. नवरा जर माझ्या बाजूने बोलला की लागलीच राखेलचा दिवा हातात घेऊन येते आणि म्हणते पेटवून जीव देईन. बापरे. अखेर तिचा नवरा घाबरला. मी तर बाई हादरले. म्हटलं खरंच हिनं काही बाई केलं तर आणि जाळून घेतलं स्वतःला तर नाव यायचं माझ्यावर आणि मुलावर. या दोघांनी मिळून जाळलं म्हणून हिला पेपर मध्ये बातम्या वाचताना. तुम्ही काही काळजी करू नका. बघा मी आहे तुमच्या सोबत. आता माझंच बघा ना. मला 2 लेकीच. मोठीकडे असते मी. ती जाते कामाला. आता घरातलं बघायला मुलांचं बघायला नाहीतरी तिला एक बाई ठेवावी लागलीच असते. आता आणायची मी मिळाली सारं काम करून घेते. बघा सकाळपासून झोपेपर्यंत नुसती कामाला झोपलेली असते. काय आता बघा पाय दुखतात. आता होत नाही हो. वयोमानाने कसं होणार. पण कुणाला सांगायचं. आपलेच दात आणि आपलेच ओठ. आणि शिवाय मला कुठे तुमच्यासारखी हक्काची जागा स्वतंत्र राहायला. असं काय? हो म्हणून मी म्हणते आहे ते ठीक आहे. तू का म्हणे उगी राहावे जे जे घडेल ते ते पाहावे. चल बाई जाते लेकीची वेळ झाली. मी पण चलते. मी तरी काय करू इथे एकटी बसून. उद्या या. गंमत बायका बायकांना छळतात. विचार कसला नाही करत. बहिणी होऊन लढतात 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 लढतात. बाई 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 शर्ट झाली आता. मांजरानं डोळे मिटून चोरून दूध प्यायलं म्हणजे जगाला दिसायचं राहत नाही थोडं. कमाल आहे.
खरं सांगा, बाहेर स्कूटर पाहिली मी त्यांची. पण तुम्ही कोण विचारणाऱ्या? मी कोण? हो, मी बायको त्यांची. मला थापा मारून रोज इथे येतात वाटतं ते. तरी तशी मला कुणकुण लागली होती, पण मी बिचारीने तिकडे दुर्लक्ष केलं. माझ्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन केसाने गळा कापला त्यांनी माझा. अहो बाई, 4 पोरं आहेत पदरात माझ्या, 3 मुली, 1 मुलगा. 2 मुली लग्नाच्या आहेत अजून, मुलगा अजून लहान आहे. त्याचं शिक्षण, मुलींची लग्न, सगळं व्हायचंय अजून. कुठे आहे कुठे ते? सांगितलं ना हळू बोला म्हणून. माडीवर झोपलेत ते. रोज तालमींची जागरणं होतात त्यांना. असं होय? मग घर नाही वाटतं त्यांना झोपायला? आणि काय ग, तू प्रोफेसर ना? हो. मग कशाला नादी लावलं नवऱ्याला माझ्या? हाच का आदर्श ठेवणार आहात तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसमोर? हे बघा, या आमच्या खाजगी गोष्टी आहेत. विद्यार्थ्यांचा फक्त अभ्यासाशी मतलब. अगं वा ग वा, म्हणे विद्यार्थ्यांचा फक्त अभ्यासाशी मतलब. एका विवाहित पुरुषाला चांगल्या 4 मुलाच्या बापाला नादी लावायचं, त्याचा सोन्यासारखा संसार मातीमोल करायचा, आणि वर तुमच्या या असल्या कर्तृत्वाकडे सगळ्या समाजाने डोळे झाक करायची. आता कॉलेजात विद्यार्थ्यांनी काय सत्कार वगैरे करायचा की काय तुम्हा दोघांचा ह्या तुमच्या असल्या प्रेम प्रकरणाबद्दल? बाई, काय वाटेल ते बोलू नका हं. प्रोफेसर निकाळजे एकाकी झाले होते. बौद्धिक प्रेमाचे भुकेले होते ते, जे तुमच्याकडून मिळू शकलं नाही त्यांना. ते तू दिलंच वाटतं त्यांना. आमचं प्रेम उच्च कोटीतलं आहे, प्लॅटोनिक लव्ह. पण तुम्हाला नाही समजायचं ते. अहो, मुलांनाच समजायचं नाही. असं होय? मग काय ग, आतापर्यंत कुमारिका राहून किती प्रेमिकांच्या बौद्धिक भूका भागवल्यास तू? अगं, आपल्याला साजेशा एखाद्या प्रथम वराशी लग्न करून सुखानं संसार करायचा सोडून ही कसली अवदत दाखवली तुला? आजपर्यंत मला पाहिजे तसा कोणी भेटलाच नव्हता. प्रोफेसर निकाळजे मला भेटले आणि त्यांच्या बौद्धिक तेजावर भाळले मी. आमची बौद्धिक पातळी जुळली. आम्ही एकमेकांच्या जवळ आलो आणि आता तर एकमेकांचे झालो. अहो, हल्ली कशी फॅशनच आहे. अविवाहित नट, अविवाहित नट्या, लेखक, लेखिका सगळे असेच राहतात. आणखी किती उदाहरणं देऊ? पुरे म्हणे आणखी किती उदाहरणं देऊ? निलाजरी मेली, जनाची नाहीतरी मनाची तरी शरम. आणि काय ग, जगातले इतके सारे पुरुष काय मेले होते की नेमका माझाच नवरा सापडला तुला प्रेम करायला? अगं बाई, मी पाया पडते तुझ्या, भीक मागते, पदर पसरते, माझ्या नवऱ्याचा नाच सोड. ते कसं शक्य आहे आता? अहो, एकमेकांपासून दूर होऊ शकत नाही आम्ही. मगाशीच प्रोफेसर मला म्हणाले, या आधीच काळे भेटलीस तुम्हाला, म्हणजे हे रामायण, हे महाभारत काही घडलंच नसतं. घडली असती ती एक प्रेम कहाणी राजा राणीची. पण मी म्हटलं, राजा, रोजच्या चाकोरीच्या व्यूहात गुरफटून गुळगुळीत झालेली त्याच त्रिज्येच्या परिघात फिरणारी प्रेम कहाणी नकोच आपल्याला. त्यापेक्षा त्रिकोणाच्या 3 कोनात धुमाकूळ घालणारी, काहीतरी आगळं वेगळं फुलवणारी अशी प्रेम कहाणी असावी आपली. माझ्या संसारावर निखारे ठेवून स्वतःचा संसार फुलवणार आहेस तू? ते शक्य नाही. मी शक्य होऊ देणार नाही ते. कधी शक्य होऊ देणार नाही ते. अहो बाई, मी संसार नाही मांडणार. त्यांचा संसार तुम्हीच सांभाळायचा आणि मी फक्त त्यांचं भावविश्व फुलवणार, त्यांची स्फूर्ती देवता बनून, त्यांची प्रेमिका म्हणून. काय बाई एक गंमत, बायका बायकांना छळतात, विचार कसला नाही करत, वैरिणी होऊन लढतात. काय ग शिले, आलीस तर नवऱ्याचं घर सोडून आईकडे राहायला कायमची? मागे मी तुला नुसतं विचारलं होतं, किती दिवस मुक्काम आहे? महिनाभर कायमचा. तर किती मिरच्या जमल्या होत्या तुझ्या नाकाला. तू तर वाटच बघत होतीस ना याची. अगं बहीण ना तू माझी, बहीण आहेस की वैरीण? हो, आहे माझा नवरा दारुड्या, व्यसनी, छंदीपंदी. पण तुझ्याकडे तर नव्हते ना आले आश्रयाला. आणि काय ग, तुझा नवरा बडा कंत्राटदार ना, क्लबात
काय तो तुझा नवरा अडाणी रानटी शी, काय ती त्याची रासवट भाषा. मागे एकदा आला होता आमच्याकडे, तर हे आमचे मेवणे हे सांगायची सुद्धा लाज वाटली. हो, मी वाईट, माझा नवरा वाईट, माझी मुलं वाईट, माझं मिलीचं नशीबच वाईट आहे. पण तुझ्याकडे आले होते का भीक मागायला? माझ्याकडे आली नशील, पण वडिलांच्याकडे येतेस ना भीक मागायला, त्यांना पोखरायला. घुसलेली आतापर्यंत किती पैसे खाल्लेस त्यांचे कुणास ठाऊक. आणि आई बाबांना पण काय, तुझीच माया जास्त. म्हणतात कसे, तुझं ठीक आहे ग, पण हिच्या बिचारीच्या नशिबाला असा दारुड्या नवरा आला. पण मी म्हणते, हिला नवऱ्याला काबूत ठेवायला जमला नाही, त्याला आम्ही काय करायचं? कशाला जळतेस ग माझ्यावर? वडिलांचे पैसे खाते म्हणून? तुझं असं झालं असतं ना, हे चांगलं कळलं असतं तुला. कशाला अशी इच्छा करतेस? मला चांगलं श्रीमंत स्थळ मिळालंय, म्हणून तूच जळत असतेस माझ्यावर. तशी मी उजवीच आहे म्हणा. रूपानं आणि शिक्षणानं तुझ्यात काय असं? ज्यानं त्यानं कसं आपल्या योग्यतेप्रमाणे घ्यावं आणि सुखाने नांदावं. म्हणे मी उजवीच आहे तुझ्यापेक्षा रूपानं आणि शिक्षणानं. एवढं काही बोलायला नकोय. मी पण काय कमी नाही आहे. मला पण आल्या होत्या मागण्या, पण तर पत्रिका जुळली नाही, त्याला मी काय करणार? आणि शिक्षणाचं म्हणशील ना, तर एकदा नापास झाल्यावर बाबांनी मुळे लग्नच लावून टाकलं. काय वाटेल ते बोलू नकोस. उचलली जीभ लावली टाळायला. ठाकस भवानी मेली. हे धानगज भवानी, आणि तू कोण ग? गरीब काय वाटतं? उगल काय पोटात पाय. मग आहेच मी गरीब काय. तू मात्र फार मनस्ताप दिलास बघ मला. अजयच्या वेळेला माझे बाळपणाला म्हणून माझ्याकडे आलीस. काय करायचं ठेवलंस ग तू बाकी? माझ्या संसारात वादळ उठवून दिलीस. मुलाकडून सारखी तुझी धुसफूस चालू असते बघ. माझा अजय हुशार म्हणून मॅट्रिकला पहिला आला आणि तुझा नापास झाला. तर बरोबरी करण्यासाठी ह्या एवढ्याला ट्युशन्स लावल्यास त्याला, भला मोठा पैसा उतून. तरी काय झालं? व्हायचं ते झालं ना. अगं आडातच नाही, पोऱ्यात कुठून येणार? उगाच तोरा विरवू नकोस मुलांच्या हुशारीचा. आणि काय ग, शिक्षणाचं म्हटलंस ना, तर काय करायचंय माझ्या मुलांना शिक्षण? त्यानं आमच्या धंद्यात लक्ष घातलं ना, तर तुझ्या मुलांच्या पेक्षा 10 पट पैसा कमविल तो. मग तिथे जर तुमची आमची बरोबरी व्हायची नाही ना. तू तोरा मिरव तुमच्या श्रीमंतीचा, मग मी का नको तोरा मिरवू माझ्या मुलाच्या हुशारीचा? आहेच माझा मुलगा लाखात आहे. नाही तर काय ते तुझं देवट कार्ट. तोंड सांभाळून बोला. तू पण गुरगुरू नकोस मांजरीसारखी. तू पण केकटी नकोस कुत्र्यासारखी. मला ना तुझं तोंडच बघायची इच्छा नाही बघ राहिली. इथे कोणाला बघायची आहे तोंड तुझी इच्छा? आम्ही येतच नाही तुझ्याकडे. पण आईकडे आलं की तुझं तोंड बघायलाच लागतं नाईलाजानं, कारण तू ठिय्या देऊन बसलेली असतेस ना. एवढं काही हिंडवायला नको बरं का. मुलं लहान होती तोवर राहिलं इथं आधाराला, पण माझी मी पायावर उभी आहे. नोकरी करून मुलांना शिकवलंय माझ्या. आई बाबा बाहेर गेले की उखाळ्या पाखळ्या काढायला सुरुवात करतेस. एवढं का चालतं आमचं इथं राहणं तुझं? आम्ही 4च दिवस येतो माहेरी राहायला, तर शांतता मिळेल ना तर शपथ. मग ती विश्रांती दूरच राहून जेव्हा जेव्हा माहेरी यावं ना, तेव्हा तेव्हा तू आपली इथे हजरच. आता येऊच दे आई बाबांना. काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकते एकदाचा. तुझा काय भरोसा सांगता नाही येत. आमच्या मागे तू सर्व लाटायची त्यांचं. हे बघ, तुला काय करायचंय ना ते तू कर. मी कामाला जाते, माझी वेळ झाली आहे. तुझ्या तोंडाला कोण लागणार बाई? इथे पण कोणी रिकाम टेकडं नाहीये. मलाही भरपूर काम आहेत. ती 4 दिवसात उरकायची आहे. जाते मी लागतेच कामाला. काय बाई एक एक गंमत, बायका बायकांना छळतात, विचार कसला नाही करत, वैरिणी होऊन लढतात, लढतात, लढतात. सासू काय, सून काय, आई काय, लेक काय, नणन काय, जाऊ काय, भाऊजाई काय, बहीण काय. सारी तिचीच रूप, एका स्त्रीत होती एक रूप. कळलं का आयांनो? कळलं का बायांनो? कळलं का सासवांनो? कळलं का भावनेनं? कळलं का भगिनीनं ह्यातलं काही जरा? मग चला तर प्रेमानं हाती हात धरा, खऱ्या अर्थानं स्त्री मुक्ती करा. सकडे ग पोरी सकडे ग, ये माझ्या बहिणी इकडे ग. नाही तुझ्या माझ्यात काही आता वाकडे ग. आता नाही 36 चे आकडे ग. 63 बदलले रोकडे ग. ये माझ्या बहिणी इकडे ग.
ग तुझे माझे काही नाही वाकडे ग सकडे ग पोरी सकडे ग सकडे ग पोरी सकडे ग. चला तो खुल्या दिलानं म्हणा स्त्री मुक्ती जिंदाबाद, स्त्री शक्ती जिंदाबाद, स्त्री जागृती 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 जिंदाबाद. भगिनीनं इतका वेळ शांतपणे बसून सगळं आमचा नाटकात काम करणाऱ्या कलाकार भगिनींचं कौतुक करणार आहोत. आपल्या रोशन नायक स्मिता काळे विनया म्हात्रे जयश्री आंबेडकर अनघा देव योजना आपटे शिवा बापट प्रिया मोरे सुनीता गोडांबे केतकी देवशके सुप्रिया मुक्ते माधुरी गोडबोले रेखा वाडेकर प्रिया टिकरी वैशाली पोपटे आणि दिग्दर्शिका रश्मी गाई. निर्णयापेक्षा जास्त रश्मीला आहे. कारण मोदींना मला सांगायला आनंद वाटतोय की या नाटकात काम करणाऱ्या बहुतेक भगिनी पहिल्यांदा काम करणाऱ्या आहेत. आणि त्यांच्याकडून काम करून घेण्याचं सगळं श्रेय रश्मीला जातं. आणि सुषमा अभ्यंकर आपल्या कार्यालयाच्या यांच्यातर्फे पण त्यांनी रश्मीला हिला एक बक्षीस दिलंय. आपल्या एक कलाकार भगिनी सुनीता गोडांबे यांना 2 शब्द व्यक्त करायचे. मला एवढंच सांगायचं आहे, रश्मीताईंसारखी दिग्दर्शिका जर असेल तर आमच्यासारख्या नवीन कलाकारांना अतिशय उत्तेजन मिळेल आणि वारंवार त्या हे स्टेज गाजवतील. थँक्यू. त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. बरं